या नाताळच्या सणाला भारताने आपला सॅन्टा गमावल्यामुळे भारत पापांपासून मुक्त आहे का? भारतात बलात्काराच्या घटना अजूनही घडत आहेत आणि आरोपी अजूनही मोकळेपणाने फिरत आहेत। वसई विरार परिसरात सध्या नाताळची धूम आहे आणि नाताळ सोबतच नाताळ गोठे पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झालेली आहे। वसई विरार परिसरात तब्बल 20 ठिकाणी नाताळ गोठे बनवण्यात आलेले आहेत जे मोठे आहेत। त्यातील एक मोठा आणि आकर्षण असा जो नाताळ गोठा आहे तो पापडी परिसरातील कोकरमवाडी परिसरातला। कोकरमवाडी परिसरातला नाताळ गोठ्याला दरवर्षी पहिला नंबर येत असतो आणि यावर्षी देखील या कोकरमवाडी परिसरात असा सुंदर देखावा करण्यात आलेला आहे। ॲलन गोन्साल्विस आणि त्यांच्या मित्र परिवाराने मिळून हा आकर्षक सुंदर असा हा नाताळ गोठा बनवलेला आहे। या नाताळ गोठ्याचं वैशिष्ट्य म्हणजे उत्कृष्ट अशी लाइटिंग, विद्युत रोषणाई। दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या लढून याच्या प्रकारची लाइटिंग केली जाते। तर दुसरीकडे तुम्ही बघितलं तर हवेत फिरणारी ही जी घोडागाडी आहे आणि त्या घोडागाडी देखील आकर्षणाचं केंद्र आहे आणि या घोडागाडीमध्ये तब्बल रतन टाटा यांना विराजमान केलेलं आहे। म्हणजे रतन टाटाच सॅन्टा क्लॉजच्या भूमिकेत अवतरलेले आहेत आणि ही घोडागाडी चालवत आहेत। तुम्हाला जर हा नाताळ गोठा पाहायचा असेल तर पापडीवरून तुम्ही जाऊ शकता। रात्री 2:30 वाजेपर्यंत हा नाताळ गोठा पाहण्यासाठी ओपन असतो। तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत जाणार असाल तर तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही तुमची 4 व्हीलर घेऊन जाऊ नका, कारण गावातले रस्ते छोटे आहेत, पार्किंगचा इश्यू होऊ शकतो। तुम्ही 2 व्हीलरवर इझिली तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता। आणि या नाताळ गोठ्यामध्ये जवळपास प्रभू येशूचा जन्म, जीवन आणि चमत्कार या 3 विषयांना हात घालत जवळपास 24 ॲनिमेशनच्या विभागामध्ये हा नाताळ गोठा बनवण्यात आलेला आहे। आणि निर्भयाची स्टोरी जी याच्यातून दाखवण्यात आलेली आहे, निर्भयाला देखील आतापर्यंत न्याय मिळालेला आहे। मणिपूर देखील अजून जळत आहे, त्या देखील विषयाला हात घालण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे रतन टाटा यांचं यंदा निधन झालं आणि रतन टाटांना एक अनोखी श्रद्धांजली वाहणारा देखील देखावा यात पाहायला मिळतो। कारण सध्या या देखाव्यातून असा संदेश देण्यात आलेला आहे की सध्याचे सॅन्टा क्लॉज हे रतन टाटाच आहे, ज्यांनी आपल्या समाजाला, आपल्या भारताला आपल्याकडचं भरपूर काही दिलं। हा संदेश त्यांनी या नाताळ गोठ्यातून दिलेला आहे। वसई विरार परिसरातील हा नाताळ गोठा सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेला आहे। हा नाताळ गोठा फार बघण्यासारखा आहे। तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत जरूर हा नाताळ गोठा बघून या। यासोबतच आणखीन 20 नाताळ गोठे आपल्याला पाहायला मिळतील, त्याची देखील लिंक आम्ही कमेंटमध्ये किंवा आम्ही टाकणार आहोत, ते देखील तुम्ही पहा। ह्या नाताळ गोठा बनवण्यासाठी जवळपास 2 ते 2.5 महिन्यापासूनची तयारी करावी लागते आणि संपूर्ण मेहनत, परिश्रम 10 ते 15 जणांनी मिळून हा नाताळ गोठा बनवलेला आहे आणि यांची जी मेहनत आहे ही सफल झालेली आहे आणि ती पाहण्यासाठी तुम्हाला नक्की या ठिकाणी जावं लागेल आणि हा नाताळ गोठा पाहावा लागणार आहे। कसा हा नाताळ गोठा आहे याचा संपूर्ण व्हिडिओ आमच्याकडे आहे, तो पुन्हा एकदा पाहूया। दोन 2000 वर्षांपूर्वी एक विशेष व्यक्ती या जगात राहिली। त्याचं नाव येशू होतं। ज्या काळी कैसर ऑगस्ट हा रोमचा सम्राट आणि महान हेरोद यहुदियाचा राजा होता, देवानं गॅब्रिएल देवदूताला नासरेत नगराच्या एका कुमारीकडे पाठवलं, जिचं नाव मरिया होतं। हे मरिये, भिवू नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे। तू गरोदर राहशील आणि तुला पुत्र होईल, त्याचे नाव तू येशू ठेव। एका रात्री देवदूताने जोसेफला स्वप्नात दर्शन दिलं आणि तो जोसेफला म्हणाला, मरियेला स्वीकारण्यास भिवू नकोस, कारण तिच्या उदरी पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भ राहिला आहे। मरिया आपली बहीण अलिशिबाला भेटायला यहुदियातल्या एका नगरात गेली। ती पण आश्चर्यकारकपणे गर्भवती होती। तू सर्व स्त्रियांमध्ये अधिक धन्य आहेस, धन्य ते बालक ज्याला तू जन्म देशील। नासरेतचे सर्व लोक हो ऐका, ऑगस्तु कैसरनं हुकूम दिलाय की गालिल आणि यहुदा प्रांताच्या सर्व लोकांची जनगणना व्हावी, म्हणून सर्व लोकांनी आपापल्या मूळ गावी जाऊन नाव नोंदणी करावी। जोसेफ आपली वागदत्त झालेली मरिया ही गरोदर असताना तिलाही बरोबर घेऊन नावनिशी करण्यासाठी बेथलेमला निघाला। प्रवास मोठा असल्याने जोसेफ मरियाला गाढवाच्या पाठीवर घेऊन निघाला। अशा प्रकारे एका गायीच्या पडक्या गोठ्यात प्राण्यांच्या मधोमध जगाच्या तारणहाराने जन्म घेतला। मरियेने आपल्या पुत्राला जगाच्या
तारणहाराला एका गुरांच्या गोठ्यात जन्म दिला. जगाच्या ह्या तारणहाराने आणि मुक्तिदात्याने गुरांच्या गोठ्यात जन्म लोकांनी मान्य केलं आणि जॉर्डन नदीत येशूने बाप्तिस्मा घेतला. येशू पाण्यातून वर येताच आकाश उघडलं आणि पवित्र आत्मा कबुतराच्या रूपाने त्याच्यावर उतरला आणि स्वर्गातून वाणी झाली, हा माझा प्रिय पुत्र आहे, ज्याच्या विषयी मी संतुष्ट आहे. कानाच्या गालील प्रांतात येशू, त्याची आई मरिया आणि त्याचे शिष्य एका लग्न समारंभाला गेले असता समारंभाच्या दरम्यान द्राक्षरस संपला. मरियेने येशूला ही गोष्ट सांगितली, परंतु येशू म्हणाला, माझी वेळ अद्याप आलेली नाही. मरियेने सेवकांना सांगितलं, तो सांगेल ते करा. येशूने सेवकांना 6 मोठे दगडी रांजण पाण्याने भरायला सांगितले आणि चमत्कारिकरित्या त्या पाण्याचं रूपांतर द्राक्षरसात केलं. पालक आपापल्या मुलांना येशूकडे आशीर्वादासाठी आणत होते, मात्र शिष्यांनी पालकांना अडवलं. येशू शिष्यांवर नाराज झाला आणि म्हणाला, लहान मुलांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना अडवू नका, कारण स्वर्गाचं राज्य त्यांच्यासारख्यांचंच आहे. येशू पाण्यावर चालत होडीच्या दिशेने शिष्यांकडे आला. शिष्य घाबरले आणि त्यांना तो भूत असल्याचा भास झाला. येशूने त्यांना धीर दिला. धीर धरा, तो मी आहे, घाबरू नका, असं सांगितलं. जेव्हा येशू होडीत आला तेव्हा वादळ थांबलं आणि शिष्य म्हणाले, खरोखरच तू देवाचा पुत्र आहेस. येशू थांबला आणि त्याला विचारलं, मी तुझ्यासाठी काय करावं अशी तुझी इच्छा आहे? त्याने उत्तर दिलं, प्रभू, मला माझी दृष्टी मिळू दे. येशू म्हणाला, तुझी दृष्टी तुला मिळाली आहे, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे. लगेच त्याला दृष्टी मिळाली आणि तो येशूचा पाठलाग करू लागला आणि त्याने देवाचा गौरव केला आणि लोकांनी हे पाहून देवाची स्तुती गायली. देवपुत्रा, तुझा आमच्याशी काय संबंध आहे? आता त्यांच्यापासून काही अंतरावर अनेक डुकरांचा कळप चारत होता आणि भुते त्याला विनवणी करत म्हणाले, तुम्ही आम्हाला हाकलणार असाल तर आम्हाला डुकरांच्या कळपात पाठवा. तो त्यांना म्हणाला, जा. ते बाहेर आले आणि डुकरांमध्ये गेले. ठाम निश्चयाने त्यांनी छतावर चढून छतावरची कौलं बाजूला सारून त्या माणसाला येशू समोर खाली सोडलं. येशूने त्यांच्या विश्वासाला पाहून त्या माणसाला प्रथम सांगितलं, भाऊ, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. त्यानंतर येशू म्हणाला, उठ आणि आपली खाट उचलून घरी जा. तो माणूस ताबडतोब उठला आणि सगळ्यांच्या नजरेसमोर, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. यानंतर येशू थडग्याजवळ जाऊन जोराने म्हणाला, लाजरस, बाहेर ये. तेव्हा लाजरस मृतावस्थेतून उठला आणि कफनाच्या कपड्यांनी गुंडाळलेला बाहेर आला. हा चमत्कार पाहून अनेक लोकांनी येशूवर विश्वास ठेवला, तर काहींनी ही गोष्ट फरिशांना सांगितली, ज्यामुळे त्यांनी येशूला ठार मारण्याचा आपला कट अधिक तीव्र केला. फरिशांनी एक स्त्री येशू समोर आणली आणि तिच्यावर व्याभिचाराचा आरोप केला. मोशेच्या धर्मशास्त्रानुसार अशा गुन्ह्यासाठी दगडफेक करून मृत्यूदंडाची शिक्षा होती. त्यांनी येशूला अडचणीत आणण्यासाठी विचारलं, हिचं काय करावं? येशूने शांतपणे उत्तर दिलं, ज्याने आजवर कोणतंही पाप केलं नाही त्याने प्रथम तिला दगड फेकून मारावे. एका संध्याकाळी येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं की बोटीने दुसऱ्या बाजूला जाऊ. लवकरच एक जोरदार वादळ उठलं, पण येशू बोटीत गाढ झोपला होता. शिष्यांनी त्याला जाग केलं आणि म्हटलं, गुरुजी, तुम्हाला आमच्या जीवाची काही काळजी नाही का? तेव्हा येशू उठला, वाऱ्याला फटकारलं आणि लाटांना म्हणाला, शांत, स्थिर रहा. आणि वारा थांबला. येशू आणि त्याचे शिष्य गालिल समुद्राच्या जवळच्या एका निर्जन भागात गेले, परंतु मोठी गर्दी त्याला ऐकण्यासाठी आणि उपचारासाठी त्यांच्या मागोमाग जमली. सुमारे 5,000 लोकांच्या या जमावाला भूक लागली आणि शिष्यांनी त्यांना अन्न खरेदी करण्यासाठी पाठवावं असा सल्ला दिला. येशूने शिष्यांना विचारलं की त्यांच्याकडे काय अन्न आहे, ज्यावर त्यांनी एका मुलाकडून 5 भाकरी आणि 2 मासे मिळवले. येशूने स्वर्गाकडे पाहिलं, देवाचे आभार मानले, अन्न आशीर्वादित केले आणि शिष्यांना ते वाटण्यास सांगितले. येशूचा शिष्य जुदास यांनी येशूला फसवलं आणि रोमन सैनिकांच्या हाती सोपवलं, जे त्याला न्यायासाठी
पिलात याच्या पुढे घेऊन जाणार होते. येशूचा दुसरा शिष्य पेत्र याला खूप राग आला. त्याने आपली तलवार काढली आणि महायाजकाचा सैनिक माल्कस याचा एक कान कापला. येशूने लगेच त्या माणसाच्या रक्तस्राव होत असलेल्या जखमेवर हात ठेवला आणि चमत्काराने त्याचा कान बरा केला. काट्यांचा मुकुट घालण्यात आला आणि जड लाकडी क्रूस वाहून कलवरीच्या डोंगरावर नेण्यास भाग पाडण्यात आलं. येशूला क्रूस वाहताना पाहून वेरोनिकाला दया आली. तिने येशूचा घाम व रक्त तिच्या रुमालाने पुसलं. येशूने हे तिचं प्रेमळ कृत्य स्वीकारलं आणि चमत्कारिकरित्या येशूच्या चेहऱ्याचा ठसा तिच्या रुमालावर उमटला. येशूला क्रूसावर खिळलं गेलं. अनेक लोक निष्पाप येशूसाठी रडत होते, पण काही लोक त्याचा उपहास करत होते आणि त्याला विचारत होते, जर तू खरा देवाचा पुत्र आहेस तर स्वतःला वाचव. येशूने आकाशाकडे पाहून सांगितलं, प्रभू, मी तुझ्या हातात माझा आत्मा सुपूर्द करतो. आणि येशूने शेवटचा श्वास घेतला. त्याने मानव जातीच्या पापांसाठी क्रूसावर मरण स्वीकारलं. देवदूत प्रकट झाले आणि सांगितलं की येशू उठला आहे. येशू त्याच्या शिष्यांना दिसला आणि त्यांना चांगली बातमी पसरविण्याचा आदेश दिला आणि नंतर तो स्वर्गात विराजमान झाला. प्रभू येशूने आपल्या पापांसाठी क्रूसावरचं मरण सोसलं. पण एक मोठा प्रश्न अजूनही आपल्या सर्वांसमोर उभा आहे. आज जग पापापासून मुक्त आहे का? भारत पापांपासून मुक्त आहे का? भारतात बलात्काराच्या घटना अजूनही घडत आहेत आणि आरोपी अजूनही मोकळेपणाने फिरत आहेत. कोलकात्याच्या 31 वर्षीय महिला प्रशिक्षिका डॉक्टरचा आत्मा न्यायाच्या शोधात अजूनही भटकत आहे. तिला न्याय कधी मिळेल का? महिला या देशात सुरक्षित असणार का? मणिपूर अजूनही जळत आहे. भारताच्या उत्तर पूर्वेच्या राज्यात मणिपूरमधील चालू असलेली गोंधळाची परिस्थिती एक अत्यंत चिंताजनक बाब बनली आहे. मे 2023 पासून राज्यात जातीय संघर्ष सुरू झाले आहेत. मणिपूर येथे स्त्रियांची स्थिती दयनीय बनली आहे. स्त्रियांवर पुष्कळ अत्याचार घडत आहेत. या हिंसाचारामुळे प्रचंड दुष्टता झाली आहे. पुष्कळ लोकांचा मृत्यू झालेला आहे. या नाताळच्या सणाला भारताने आपला सॅन्टा गमावल्यामुळे हा सण खूप रिकामा आणि रंगहीन वाटत आहे. हो, श्री रतन टाटा खरोखरच भारताचे खरे सॅन्टा होते, ज्यांनी त्यांची 66% कमाई दान म्हणून दिली. रतन टाटांनी सुमारे 1000 कोटींचे योगदान सामाजिक कारणासाठी दिलं आहे, ज्यात आरोग्य सेवा, शिक्षण, ग्रामीण विकास आणि सामाजिक कल्याण उपक्रमांचा समावेश आहे. नाताळच्या सणाचा संदेश प्रभू येशूच्या जन्माच्या उत्सवाभोवती केंद्रित आहे, ज्यात आशा, प्रेम, आनंद आणि शांततेच्या विषयांना महत्त्व दिलं जातं. आपल्याला चिंतन करण्याची खरोखरच ही एक संधी आहे की जर श्री रतन टाटा साहेब एकटे भारतासाठी एवढं काही करू शकतात, तर कल्पना करा आपण भारतातील 1.4 अब्ज लोक किती बदल घडवून आणू शकता. आपण प्रेम, शांतता, आनंद आणि ख्रिसमसचा चांगला संदेश प्रत्येकापर्यंत पसरवूया, ज्याला आपण भेटतो. हे आपल्या कृतीमध्ये प्रतिबिंबित होऊ द्या आणि सर्वांना आपल्या ह्याच प्रेमळ स्वभावाने कळू द्या की आम्ही ख्रिस्ती आहोत. मेरी क्रिसमस.